नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे दोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भागवत कथा पुराण बघत आहोत. भागवत कथा पुराणाचा एपिसोड 16वा मी आत्ता चालू करते. या एपिसोडमध्ये आपण काय काय बघणार आहोत हे आपण जाणून घेऊ. भरताचं चरित्र आपण बघूया. राजा रहुगणाला राजा भरतानं काय उपदेश केला तो बघूया. भवाटवीचं रूपक म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊ. गीता अध्याय 3 याद्वारे भगवान आपल्याला काय सांगतात ते बघूया. हस्तमलकाचार्य आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या कथा सुद्धा आपण जाणून घेऊ आणि बरंच काही. एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रथम मंगलाचरण म्हणते. श्रीमन महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतास्मताम्. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं. मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं. कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्ती तनूजावनम्. एतद् भागवतं पुराण कथितं श्रीकृष्णलीलामृतं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं. जगन्वित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं. सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे. तापत्रय विनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भागवत कथा पुराण एपिसोड 16 पंचम स्कंदाचा दुसरा भाग. आपण यामध्ये भरताचं चरित्र जाणून घेऊ. मागच्या एपिसोडमध्ये आपण ऋषभदेवांचं चरित्र जाणून घेतलं. त्यांचा ज्येष्ठ पुत्र भरत हा अत्यंत महापराक्रमी होता, कर्तव्यदक्ष होता. त्याला राज्यकारभार सोपवून ऋषभदेव संन्यासाश्रम घेण्यासाठी म्हणून आश्रमामध्ये निघून गेले. इथे भरतानं राज्य अगदी व्यवस्थितपणे सांभाळलं. त्याने विश्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याशी विवाह केला होता. अनेक वर्ष अत्यंत कर्तव्य दक्षतेने राज्यकारभार केल्यानंतर त्यांना आता असं मनामध्ये वाटू लागलं की आपण आता तपस्या साधना यांच्याद्वारे भगवत प्राप्ती करणं आवश्यक आहे. कारण त्यांचा मूळचा पिंड ते अत्यंत भगवत भक्त होते. भक्तिभावानं भरलेलं त्यांचं मन होतं. त्यामुळे मग हळूहळू राज्यकारभारामध्ये त्यांचं मन लागेनासं झालं. बरेच वर्ष राज्य केल्यानंतर त्यांनी ते आपल्या पुत्रांवर सोपवलं आणि ते पुलाश्रमामध्ये हरिहर क्षेत्रामध्ये गेले. त्या आश्रमामध्ये ते ध्यानधारणा तपस्या असं करू लागले. त्यांच्या मनामध्ये इच्छा होती की आपण आत्मज्ञान प्राप्त करून भगवंतांच्या चरणी लीन व्हावं. त्यासाठी ते सदैव तपस्यात करत असत. पण एकदा झालं काय की ते असे नदीच्या काठी स्नान त्यांनी केलं आणि बाहेर येऊन ते ध्यानधारणेला बसले असताना अचानकपणे
एक मोठासा आवाज त्यांना ऐकू आला. त्यामुळे त्यांनी डोळे उघडून बघितलं तर झालं होतं काय, की एक गर्भवती हरिणी, बर का, एक गर्भवती हरिणी गंडकी नदीच्या किनारी ती उभी होती आणि अचानकपणे तिच्या कानावर वाघाची डरकाळी, सिंहाच्या डरकाळ्या तिला ऐकू आल्या आणि त्यामुळे ती अशी अतिशय घाबरली. काय करावं तिला सुचेना आणि पटकन त्याच्यापासून सुटका होण्यासाठी जणू काय तो मागेच आलाय असं समजून तिनं नदीमध्ये उडी टाकली. परंतु ती काय पलीकडे जाऊ शकली नाही आणि गर्भवती होती, तर त्या तिने जोरानं नदीमध्ये उडी मारल्यामुळे तिच्या पोटातील गर्भ, ते छोटस पाडस बाहेर आलं आणि तिचा मात्र तिथल्या तिथे मृत्यू झाला. हे सगळं भरत राजाने बघितलं, त्यांचा जीव कळवळला. अतिशय कोवळं नुकतंच जन्मलेलं ते पाडस बघून त्यांच्या मनामध्ये ममता निर्माण झाली आणि त्याला असंच कसं आपण नदीच्या पणात वाहून द्यायचं असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी त्याला आपल्या जवळ घेतलं, आश्रमामध्ये त्याला नेलं आणि मग त्या छोट्याशा पाडसाचं संगोपन करण्यामध्ये, बर का, त्याची सगळी कौतुक करण्यामध्ये, त्याचं संगोपन करण्यामध्ये भरत राजांचा वेळ जाऊ लागला. हळूहळू त्या हरिणाच्या पाडसांनी त्यांना इतका लळा लावला, हा, की आपण आश्रमामध्ये का आलो होतो, आपण तपस्या का करत होतो, आपण ध्यानधारणा का करत होतो, याचा सुद्धा त्यांना विसर पडला. इतके ते त्या ममतेमध्ये अडकून पडले. आणि मग म्हणजे आता खरं म्हटलं तर आपल्या मनात विचार येईल की ह्याच्यामध्ये काय वाईट केलं त्यांनी. एका पाडसाला त्यांनी जणू पुनर्जन्मच दिला की त्याचं पोषण केलं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, ही सेवा त्यांनी केली ही बरोबरच होती. परंतु झालं काय की सेवा करता करता ती निर्मम बुद्धीने केली नाही. हा, ती निर्मम बुद्धीनं त्यांनी केली नाही आणि सगळ्या आसक्ती त्या हरणामध्ये त्यांच्या एकवटल्या. माया, ममता, मोह जे सगळं झिडकारून ते आता संन्यास घेण्यासाठी इथे आलेले होते, तो परत एकदा हरिणीच्या रूपानं तिची सेवा करण्यात काहीच प्रश्न नव्हता. परंतु अलिप्तपणे सुद्धा त्यांना ते सगळं करता आलं असतं, पण ते जमलं नाही आणि हरणामध्ये त्यांचा जीव अडकून गेला. इतका की एके दिवशी ते हरिण त्यांना जरा दिसेनासं झालं तर त्यांचा जीव नुसता कासावीस झाला. बराच काळ शोधलं, कुठे गेलं, काय झालं, काय झालं असेल, त्याला हरवलं असेल का, असं कसं मला सोडून गेलं. आणि एक दिवस अख्खा त्यांनी शोधण्यात घालवला पण ते काही मिळालं नाही. तर त्याचा त्यांना इतका शोक झाला, इतक्या दुःखा वेगानं माझं हरिण कुठे, माझं हरिण कुठे असं म्हणत त्याचं चिंतन करत भरतानं देहत्याग केला. आता भगवद्गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे अध्याय 8व्या श्लोक 6व्यात भगवंतांनी म्हटलेलं आहे की देह सोडताना अखेरीला मनुष्याच्या मनामध्ये ज्या वासना असतात, ज्या इच्छा असतात, जे संस्कार असतात, त्यानुसार त्याला पुढचा जन्म मिळतो. अगदी त्याचप्रमाणे बर का, अगदी त्याचप्रमाणे भरताला हरिणामध्ये सगळं मन अडकलेलं असल्यामुळे आणि हरिण हरिण करता करताच त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्यात आसक्त राहिल्याने त्याच भावनेनुसार त्यांना पुढचा जन्म जो मिळाला तो हरिणाचा मिळाला. परंतु झालं काय की त्यांची अपार भगवत भक्ती तर होतीच होती, तपस्याही होती, तर ती काही त्यांची अशी व्यर्थ गेली नाही. त्या त्यांच्या अपार भगवत निष्ठेमुळे जेव्हा त्यांना हरणाचा जन्म मिळाला तेव्हा सुद्धा त्यांच्या पूर्व स्मृती जागृत होत्या. म्हणजे त्यांचा पूर्वीचा जन्म, आपण काय काय केलं, काय घडलं, हे सगळं त्यांना आठवत होतं.
आणि त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला यामुळे हरणाचा जन्म मिळालेला आहे. मग त्यांना अतिशय वैराग्य मनामध्ये उत्पन्न आलं. कारण का की आसक्ती ठेवून आपण कोणतंही कर्म केलं, बर का, आसक्ती ठेवून माया ममता मोह त्याच्यामध्ये ठेवून आपण कर्म केलं की त्या कर्माचं बंधन संचितामध्ये जाऊन पडतं. आसक्ती विरहित तटस्थपणे निष्काम वृत्तीने जर कर्म केलं तरच त्याचं बंधन किंवा त्याचं कर्मफळ मागे पडत नाही. परंतु आसक्ती ठेवून केलं की ती कर्मफळ संचितामध्ये पडतात आणि मग त्याचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला जन्म मरणाची साखळी आपली सारखी चालू राहते. हे भरताला माहिती होतं की आता निदान आता या जन्मी तरी कोशामध्ये जीव अडकायला नको. अत्यंत वैराग्यपूर्ण रीतीनं त्यांनी आपल्या हरिणी मातेचा त्याग केला. एका पर्वताच्या ठिकाणी ते गेले आणि शांतपणे, बर का, शांतपणे एका जागी बसून ते मरणाची वाट बघत बसले. शेवटी त्यांनी गंडकी नदीमध्ये उडी मारली आणि जीव दिला. आता मृग जन्मानंतर झालं काय की परत त्यानं एका सुशील मनुष्यरूपी कुलामध्ये जन्म घेतला. मनुष्यांमध्ये त्यांनी जन्म घेतला. परंतु अपार भगवत भक्तीमुळे या मनुष्य जन्मात सुद्धा त्यांना पूर्वीचं सगळं काही आठवत होतं. आपण आधी राजा भरत होतो, राज्यकारभार केला, मग त्यानंतर हरिणीमध्ये जीव अडकला, मग हरिणीचा जन्म मिळाला, मग तो मागे पडला, आता परत आपल्याला जन्म मिळालाय. आता मनुष्य जन्म मिळालाय ना, दुर्लभ असा मनुष्य जन्म परमेश्वराच्या कृपेने मला आता मिळालाय. आता मी तो सार्थकी लावणार. आता मी अशी चूक करणार नाही. मी नाते संबंधांमध्ये कशामध्ये मी आता गुंतणार नाही. निर्लेप मनानं सगळी माझे कर्तव्य करीन, पण आसक्ती कशाईमध्ये ठेवणार नाही. आणि मग झालं काय की ते कुणाशी जास्त बोलत नसत, कुणाशी मिसळत नसत. त्यांनी स्वतःला जणू काही मी मूर्ख आहे, मी वेडा आहे, मी बहिरा आहे असं त्यांनी लोकांना भासवायला सुरुवात केली की ज्यामुळे कोणी त्यांच्याशी संवाद साधायला येऊ नये. आणि मग साहजिकच त्यांना जे जे काही शिकवण्याचा त्याच्या वडिलांनी प्रयत्न केला त्यामध्ये सुद्धा ते असफल झाले. नंतर वडिलांचं निधन झालं आणि ह्याला छोटी छोटी काही बारीक सारीक कामं त्याला करता यायची नाही असं नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त शिक्षण झालेलं नसल्यामुळे त्याला फारसं काही काम येत नव्हतं. एके दिवशी तो नदीकाठी असा फिरत असताना झालं काय की एका डाकूंचा जो गट होता, त्यांचा जो सरदार होता त्याला पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करायचा होता आणि त्या यज्ञामध्ये भद्रकाली देवतेसमोर त्याला मनुष्यबळी द्यायचा होता. त्यानं हेरलं तर हा भरत इकडे तिकडे फिरतोय. त्यांनी त्याला उचललं आणि त्याला आपल्या गुहेमध्ये ते घेऊन गेले. भद्रकाली मातेसमोर आता त्याचा ते वध करणार, बळी देणार. तेवढ्याच झालं काय की हा एवढा भगवत भक्त आहे, त्याचा बळी जाता कामा नये हे भद्रकाली मातेच्या लक्षात आलं आणि तिनं अतिशय उग्र रूप धारण केलं आणि तिनं त्या डाकूंचा नाश केला. अशा रीतीनं भरताचं संरक्षण झालं. मग असाच तो काय छोटी मोठी कामं मिळेल ती करायचा आणि असा इकडे तिकडे फिरत राहायचा. एके दिवशी नदी किनारी तो फिरत असताना त्या सिंधू सोवीर देशाचा राजा, बर का, सिंधू सोहीर देशाचा राजा रहुगण हा पालखीत बसून तेव्हा चाललेला होता. जी पालखी वाहण्यासाठी जे बोळे असतात ते खरं तर 4 लागतात, पण तेव्हा 3च तिथे होते
आणि चौथ्याच्या शोधात ते भोईर होते. त्यांना हा दिसला, त्यांनी पकडलं, चांगला धष्टपुष्ट दिसतोय, चल राजाची पालखी चाललीये, तू चौथा भोईर म्हणून उभा राहा. बिचारा तो काही बोलला नाही, पण त्याला काही सवय नव्हती पालखी कशी काय वाहून न्यायची हे त्याला कधी माहिती नव्हतं. त्यामुळे त्यानं धरल्यामुळे पालखी अशी वेडी वाकडी हलायला लागली. राजा रहुगण अतिशय चिडला आणि त्यानं विचारलं काय झालं. तेव्हा एका भोयानं उत्तर दिलं, चौथा नवीन आहे, तो चाचपडतोय, अडखळतोय, त्यामुळे असं त्रास होतोय. राजानं भरतला ताकीद दिली, हे बघ हे काम नीट करायचंच बर का, ही पालखी सगळी इकडे तिकडे हलतीये तुझ्यामुळे. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, परत तेच. राजा आता अगदी चिडला, तो बाहेर आला आणि म्हणाला, मी राजा आहे, तू माझी साधी आज्ञा तू ऐकू शकत नाहीस. एक काम साधं पालखी व्हायचं ते सुद्धा तुला नीट जमत नाही. त्यावर तो भरत शांतपणे म्हणाला, महाराज माझी चूक झाली, मला मान्य आहे माझी चूक झाली, परंतु मी अगदी मूर्ख आणि वेडाच आहे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला असं सांगेन की मूर्खपणा, वेडेपणा, काही न कळणं हे सगळे शरीर मनाचे अवगुण आहेत. काय बोलला तो? तो म्हणाला, हे काही समजून न घेणं, मला मूर्ख म्हणणं लोकांनी, मला काही समजत नाही, मी वेडा आहे, हे सगळे जे अवगुण आहेत ते माझ्या शरीर आणि मनाचे आहेत. पण माझं खरं स्वस्वरूप आत्मतत्व आहे. त्यामुळे हे गुण आणि अवगुण हे मला लागू पडत नाहीत. भरताचं ते विलक्षण उत्तर ऐकून राजा रहुगण डोळे विस्फारून त्याच्याकडे बघू लागला. आतापर्यंत आपण ज्याला खरोखर वेडा झालेला माणूस दिसतोय असं जे समजत होतो, त्याच्या तोंडून हे एवढं आध्यात्मिक ज्ञान बाहेर पडावं. त्यानं त्याचे पाय पकडले, तो शरण गेला आणि म्हणाला की तुम्ही नक्कीच आत्मज्ञानी दिसतायत, मला तुमचं खरं काय ते गोष्ट तुम्ही मला सांगा. राजा रहुगणानं पाय पकडले, शरण गेला. तेव्हा भरतानं त्याला उपदेश केला. त्याआधी त्यानं आपले सगळे जन्म त्याला सांगितले, आपण कसे अडकत गेलो, आसक्तीमध्ये अडकत गेलो आणि मग मला जन्म घ्यावे लागले, परंतु आता या जन्मामध्ये मनुष्य देह मला दुर्लभ असा मिळालाय, आता ही चूक मी करणं नाही. संसारामध्ये काही गैर नाहीये बर का, संसार करण्यामध्ये काहीच गैर नाही, पण त्याच्यामध्येच केवळ अडकून राहणं हे अत्यंत चुकीचं आहे. काम, क्रोध, विकार हे आपल्याला खूप छळत असतात. त्यामुळे सावधपणे थोडं थोडं का होईना त्यांच्यापासून आपण अलिप्त व्हायला शिकलं पाहिजे, असं तो राजाला समजावून सांगू लागला. आणि मग तो म्हणाला की आपलं सगळ्यांचं शरीर हे अन्नापासून निर्माण झालेलं आहे, बरोबर, आणि अन्न हे पृथ्वीमुळे निर्माण झालंय. म्हणजे मग काय त्याचा अर्थ होतो? पृथ्वी मातीची बनलेली आहे, तर त्यामुळे मातीवर माती, माझं शरीर म्हणजे सुद्धा शेवटी मातीच. फक्त काय आहे, मातीच जरी सगळीकडे असली तरी त्याला वेगवेगळी नाम, रूप, रंग, आकार हे मिळालेले असल्यामुळे प्रत्येक जण वेगळा फासतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण सगळेजण अगदी शाश्वत आहोत, चिरंतन आहोत. पण हे चुकीचं आहे. हा सगळा ब्रह्मांडांचा डोलारा हा कधी ना कधीतरी विनाश पावणार आहे आणि त्यामुळे सत्संग मनुष्यानं करावा, भगवत प्राप्तीसाठी आपण प्रार्थना करावी, मनापासून त्याला शरण जावं आणि आपल्याकडनं आपण तपस्या आणि साधना त्यासाठी करणं आवश्यक आहे, असा उपदेश त्यानं केलेला आहे.
त्यानंतर नरकाचे वेगवेगळे प्रकार इथे सांगितलेले आहेत बरं का. नरक गती जी मनुष्याला मिळते केव्हा मिळते, की जो मनुष्य केवळ आणि केवळ पाप कर्म करतो आयुष्यभर, त्याला नरक गती मिळते. तर नरक हे विशेष स्थान आहे का, तर आहे. त्रिलोकामध्ये पृथ्वीच्या खाली दक्षिणेला नरक आहे. नरकाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, अंधकूप वगैरे त्यांची नावं आहेत. जे लोक दुसऱ्यांना दुःख देतात, त्रास देतात, त्यांना रौरव नरकामध्ये जावं लागतं. जे लोक पशु पक्ष्यांना त्रस देतात त्यांना कुंभी पाकामध्ये टाकलं जातं. जे पित्याची महात्या करतात ते कालसूत्रामध्ये जाऊन पडतात. म्हणजे थोडक्यात काय, दुष्टपणे वागून पाप कर्म करून वाईट वासना मनामध्ये ठेवल्याने मनुष्यानं सगळं आयुष्य त्यामध्ये व्यतीत केलं तर त्याला नरकगती प्राप्त होते. भगवद्गीता अध्याय 3:33 या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला असं म्हणतात की ज्ञानवान सुद्धा, बर का, ज्ञानवान सुद्धा आपल्या प्रकृती स्वभावानुरूप वागत जातो. सगळीच भूते, सगळ्याच व्यक्ती आपापल्या प्रकृतीच्या स्वभावाच्या वळणाप्रमाणे वागत असतात. त्यामुळे तिथे निग्रह केला तरी तो बऱ्याच वेळा फोल जातो. ज्ञानीची ही जर कथा, तर आपल्यासारख्या सामान्य साधकांची काय कथा होईल. इथे यांना भगवंतांना असं सांगायचंय की जरी आत्मज्ञान प्राप्त झालेला आत्मज्ञानी साधक जरी असेल तरी त्यांनी सुद्धा आपल्या मनावर सतत पहारा ठेवणं महत्वाचं आहे. का, कारण आपण अनेक जन्मांचे पूर्वसंस्कार, अनेक जन्मांचे पूर्वसंस्कार, सवयी, वासना हे बरोबर घेऊन येत असतो. आणि त्यामुळे ते एवढे, त्याचा प्रभाव एवढा काही विलक्षण असतो की आपण किती जरी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्या उपजत प्रवृत्ती कधी ना कधीतरी उसळून वर येऊ शकतात. यालाच प्रकृती स्वभाव असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या नेहमीच्या सवयी, आपलं वागणं, आपले विचार, आपल्या आयुष्याबद्दलचं तत्वज्ञान, त्याप्रमाणे आपली होणारी वागणूक, अनेक विकार, क्रोध, भावना, नंतर तिरस्कार, द्वेष, मत्सर हे आपण नियंत्रणाखाली ठेवतो का त्याला आपण उधळून लावतो. या सगळ्यांनी आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि त्यामध्ये महत्वाचा वाटा या पूर्वीच्या जन्मांनी मिळालेल्या संस्कारांचा वाटा त्यामध्ये खूप प्रभावी ठरतो. म्हणूनच मनुष्यानं जरी साधना तो करत असला तरी सुद्धा जागरूक राहणं गरजेचं आहे. कारण आत्ताच आपण भरताच्या कथेमध्ये बघितलं की नाही की त्यांनी कठोर तपस्या केली, ध्यानधारणा केली, सगळं केलं. भगवंतांचे ते परम भक्त होते. असं असून सुद्धा एका कोवळ्या पारसानं त्यांना माया मोहाच्या पाशात त्यांनी अडकवून टाकलं. त्या पारसाची सेवा करणं हा त्याचा उत्तम गुण होता. परंतु त्याच्यामध्ये अडकून न जाणं, आसक्ती न ठेवता ते कर्म करणं हे त्यांना जमू शकलं नाही. पूर्व संस्कार, पूर्व वासना अशा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने वरती उफाळून येतात आणि मग त्याप्रमाणे मनुष्य वागतो. आणि म्हणून भगवंतांनी जे अध्याय 8 मध्ये म्हटलंय, ज्या भावनेनं, ज्या पूर्वसंस्काराप्रमाणे, ज्या शेवटच्या वासनेप्रमाणे मनुष्य देह सोडतो त्याप्रमाणे त्याला अनुरूप असा त्याला जन्म मिळतो.
त्याचप्रमाणे भरताचं सुद्धा झालं. छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे या जन्मामध्ये, बर का, ज्याप्रमाणे या जन्मामध्ये मनुष्याचा जसा संकल्प असतो त्याचप्रमाणे मृत्यूनंतर त्याला तशी तशी अनुरूप गती मिळते. याचं महत्वाचं कारण असं सांगितलं जातं की मनुष्यामध्ये दोन प्रेरणा कायम अशा समांतर वाहत असतात. एक असतात देहाच्या प्रेरणा, शरीर आणि मनाच्या प्रेरणा. त्या काय करतात, बाहेरच्या बाह्य जगताला भुलून ते आकर्षण त्या इंद्रियांपुढे आणतात. मग मन त्याच्यावर विचार करतं, हा हे चांगलं दिसलंय, आता हे मला हवं. मन ठरवतं, संकल्प करून टाकतं. आणि मग बुद्धी, खरं म्हणजे बुद्धीने प्रत्येक वेळेला आपला अंकुश ठेवायला हवा की हे गणं बरोबर आहे का, हे आकर्षण योग्य आहे का. पण शेवटी बऱ्याच वेळेला मनाचा संकल्प त्या बुद्धीला आपल्या पुढे शरण यायला लावतो आणि मग आपली मन, इंद्रिय आणि शरीर त्या बाह्य जगताच्या आकर्षणांच्या मागे सैरावैरा धावत सुटतात. आणि त्यामुळे आपलं आयुष्य बऱ्याच वेळेला असं घडतं की काही बाह्य जगतातील वस्तू बघितली, भौतिक जगताच्या इच्छा वासना या पूर्ण करण्यामध्ये, त्याचा उपभोग घेण्यामध्येच सगळं आयुष्य आपलं संपून जातं. त्याच्या पलीकडे काही उच्च असं विशाल ध्येय आहे, त्याच्या पलीकडे काही ईश्वरीय तत्व आहे, याचा वेध घेण्यासाठी आपल्याकडे वेळ उरत नाही. आपलं सगळं आयुष्य कणाकणाने या उपभोग घेणं, त्या साठवणं, त्याचा सांभाळ करणं, या सगळ्या गोष्टींमध्येच बऱ्याच वेळेला दुर्दैवानं त्यामध्ये व्यतीत होतं. आणि हा जो दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळालाय त्यामध्ये गांभीर्यानं आयुष्याबद्दल विचार न केल्यामुळे यामध्येच आपलं आयुष्य खर्च होतं. आणि या उलट आपल्यामध्ये जशा या शरीर आणि मनाच्या प्रेरणा आहेत, वासना आहेत, अगदी त्याचप्रमाणे आपल्यातील वसलेलं आत्मतत्व आपल्याला बऱ्याच वेळा चांगल्या सात्विक कृत्यांचा इशारा करत असतं. बाबा असं वाग, चांगलं वाग, पापकर्म करू नकोस, त्या मोहामध्ये पडू नकोस, तिकडे जाऊ नकोस, दलदलीत चिखलात पडू नकोस, असा आपला अंतरात्म्याचा आवाज खरं म्हटलं तर प्रत्येकालाच तो ऐकू येत असतो. आत्मप्रेरणा आपल्याला मिळत असते, परंतु बाहेरचे मोह एवढे आपल्याला मोहात टाकतात की त्याकडे, त्या अंतःप्रेरणेकडे आपलं बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं आणि आपलं आयुष्य देह आणि मनाच्या गरजा भागवण्यात, त्याचं कोड कौतुक करण्यातच सगळं आयुष्य निघून जातं. इथे आता मी हस्तमलकाचार्य यांची कथा यावरून तुम्हाला सांगणार आहे. आदि शंकराचार्यांचे शिष्य हस्तमलकाचार्य, बर का. जेव्हा आदि शंकराचार्य त्यांच्या हिंदुस्थानच्या भ्रमण यात्रेला जेव्हा ते निघाले तेव्हा कर्नाटकामधील श्रीबाली या गावी ते जाऊन पोचले. त्या गावामध्ये प्रभाकर पंडित नावाचे वेदसंपन्न पंडित राहत होते. त्यांच्या मुलाचं नाव पृथ्वीधर असं होतं. एकच मुलगा त्यांना होता, परंतु दुर्दैवानं तो कुणाशी काही बोलत नसे. त्याला जणू काही आपण काही सांगितलंय ते कळतंय की नाही हे सुद्धा आपल्याला कळत नसे. त्यामुळे हे प्रभाकर पंडित अतिशय
खिन्न झालेले होते की एकच मुलगा आणि तोही देवाने आपल्याला असा द्यावा. त्यांना फार वाईट वाटायचं, कसं होणार याच्या भविष्याचा विचार करून ते अगदी दुःखी होत असत. त्यांच्या कानावर जेव्हा आलं की आद्य शंकराचार्य त्यांच्या शिष्यांबरोबर आपल्या गावी आलेले आहेत, तेव्हा त्यांची कीर्ती तर त्यांनी ऐकलेलीच होती. तर त्यांच्या मनामध्ये असं आलं की एवढा आत्मज्ञानी असा अलौकिक महात्मा आपल्या गावी आलाय, तर आपण आपल्या मुलाला त्यांच्या चरणी घालावं आणि त्यांच्या कृपेने याच्यामध्ये काही बदल होतोय का ते बघावं. या आशेनं प्रभाकर पंडित आदि शंकराचार्यांना भेटायला गेले बर का. मग त्यांनी सांगितलं, अहो एकच मुलगा आहे मला, पण काही सुद्धा तो बोलत नाही, काही त्याला जमत नाही, काय याचं करू, मला तर प्रश्नच पडलाय. तेव्हा आदि शंकराचार्यांनी ते 7 वर्षाच्या मुलाला आपल्या जवळ प्रेमाने घेतलं आणि विचारलं, काय रे तू कुणाशी बोलत नाहीस का, तू मला सांगशील का तुझं नाव काय, हा तुझं नाव काय मला सांगशील. 2दा त्यांनी विचारलं. त्याबरोबर काय चमत्कार घडला. हा एरवी कुणाशी एक शब्द सुद्धा न बोलणारा तो मुलगा घडा 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 संस्कृत मध्ये श्लोक बोलू लागला. आणि त्याच्यामध्ये त्याचा अर्थ असा होता की मी पूर्वजन्मीचा भ्रष्ट योगी असून मी आत्मज्ञानी आहे. या जन्मामध्ये म्हणून मला संसाराचं वैराग्य आलेलं आहे. या संसारामध्ये माझं मन रमत नाही. मला ईश्वर प्राप्तीसाठी अनुसंधान करण्यासाठी तपस्या करायला मला खूप आवडेल. असं जेव्हा त्यांनी श्लोक रचून जेव्हा त्यांना सांगितलं, तेव्हा झालं काय की प्रभाकर पंडित तर आ वासून आपल्या मुलाकडे बघायलाच लागले. अरे आतापर्यंत एक शब्दही न बोलणारा आपला मुलगा धाड 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 संस्कृत मध्ये त्याने श्लोक रचावे. त्यामुळे तो त्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगतोय हे सुद्धा त्यांच्या कानावर गेलं नाही. त्या आनंदाच्या भरात ते शंकराचार्यांच्या पाया पडले आणि म्हणाले, गुरुदेव तुमची माझ्यावर कृपा झाली. हा तुमच्यामुळे माझा मुलगा मला आज परत मिळाला. आदि शंकराचार्य मिस्किलपणे त्यांच्याकडे हसत म्हणाले, चुकतात तुम्ही. हा पंडितजी, तो काय बोलला श्लोकांमध्ये हे तुम्ही निश्चय ऐकलेलं दिसत नाही. हा तो तुम्हाला नाही मिळाला, तो मला शिष्य म्हणून मिळालेला आहे. आणि मग त्यांनी त्याला समजावून सांगितलं की या मुलामध्ये उपजतच वैराग्य वृत्ती आहे आणि त्याला ईश्वरासाठी तपस्या करण्याची त्याचं या जन्माचं ध्येय आहे. त्यांनी समजावून सांगितलं आणि मग प्रभाकर पंडितांनी नाईलाजाने का होईना त्यांना आज्ञा दिली की आपण माझ्या मुलाला तुमच्या बरोबर घेऊन जाऊ शकता. अशा प्रकारे त्याचं नाव, पृथ्वीधराचं नाव हस्तमलकाचार्य असं ठेवलं गेलं. का हस्तमलकाचार्य म्हणजे अमलका म्हणजे आवळा, हातावर आवळ्याचं फळ ठेवावं ते जेवढं सोपं, तेवढ्या सोप्या पद्धतीनं या छोट्याशा मुलानं श्लोक रचून त्यानं आपल्याला आयुष्याचं ध्येय काय आहे ते त्यानं सांगितलं. म्हणून कौतुकाने त्याचं नाव हस्तमलकाचार्य असं ठेवण्यात आलं. कठोपनिषदामध्ये एक अतिशय सुंदर मंत्र याबद्दल आलेला आहे. आसक्ती ठेवल्यानं कर्मबंधन संचितामध्ये जाऊन पडतात
आणि त्यामुळे त्या कर्मफळांचा भोग घेण्यासाठी पुन्हा पुन्हा मनुष्याला जन्म घ्यावा लागतो. उत्तर एकच आहे की ते म्हणजे कामना रहित, आसक्ती रहित मनुष्यानं कर्म करणं भाग आहे. जर त्याला या जन्म मृत्यूच्या चक्रामधून जर त्याला त्यातून अलगदपणे बाहेर पडायचं असेल तर आसक्ती विरहित त्यानं कर्म करणं भाग आहे. कठोपनिषदामध्ये हा मंत्र असं म्हणतो, जेव्हा हृदयामधील सर्व कामना जेव्हा हृदयामधील सर्व कामना नष्ट होतात तेव्हा त्या क्षणीच मर्त्य माणूस अमर्त्य होऊन जातो. मनातील एकही कामना शिल्लक राहता कामा नये. वासना, इच्छा, कामना या जेव्हा संपूर्णपणे नष्ट होतात तेव्हा मर्त्य माणूस हा अमर्त्य होतो. आणि इथल्या इथेच आहे याच जीवनामध्ये तो परमेश्वराची प्राप्ती करून घेतो आणि या संसार चक्रापासून तो मुक्त होतो. कामना रहित होणं म्हणजेच कैवल्य प्राप्त करणं, म्हणजेच मोक्ष प्राप्त करणं. ही कैवल्यावस्था मनुष्य जिवंतपणी सुद्धा प्राप्त करू शकतो. कामना विरहित अलिप्तपणे अनेक संत महात्म्यांनी आपल्या लोकांच्या कल्याणासाठी अनेक लोकोत्तर कार्य केलेली आहेत. त्यामुळे हा केवळ शाब्दिक उपदेश नसून अशी उदाहरणं, असे महात्मे आपल्याला प्रत्यक्ष सुद्धा त्यांच्या चरित्रावरनं बघायला मिळतात. आणि यासाठी हवं असंगत्व. काय हवं? असंगत्व, डिटॅचमेंट. अगदी कंप्लीट जरी मी म्हणते आपल्याला नाही जमली तरी हळूहळू जर आपण असंगपणा किंवा अलिप्तपणा याची जर सवय आपल्याला लावून घेतली, आपण 1000% प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जीव अडकवलेला असतो. ते योग्य नाही. हळूहळू त्यातनं अंग काढून घेणं, अलिप्त होणं हे आपल्यासाठी नक्कीच आध्यात्मिक दृष्ट्या हे लाभदायी ठरू शकतं. याचा अर्थ असा नाही बरं का, असंगत्व किंवा अलिप्तपणा किंवा आसक्ती विरहित कर्म करा म्हणजे काय कसंही करून टाका, आपलं लादलंय माझ्या डोक्यावर आलाय कर्तव्य, ठीक आहे बाबा, मी काही आसक्ती ठेवत नाही, काही नाही, करतो कसं तरी, असंही त्याचा अर्थ नाही. जे स्थितप्रज्ञ महात्मे असतात त्या स्थितप्रज्ञतेचा अर्थ काय आहे? जणू काही त्यांना त्याची व्याख्या काय होते? जो सुखामध्ये सुख मानत नाही, जो दुःखाने दुःखी होत नाही, तो स्थितप्रज्ञ. बरोबर? अध्याय 2 भगवद्गीतामध्ये सांगितलंय. पण म्हणजे असा अर्थ आहे का की सुख येऊ दे, दुःख येऊ दे, काहीच मुळी त्याला कोणाची पडलेलीच नाही, असा आपण निष्कर्ष काढायचा का? नाही. त्याला सुद्धा सुख आलेली कळतात, दुःख आलेली कळतात, पण तो आपल्यासारखा अनावरपणे प्रत्येक वेळेला उसळ्या मारून त्याच्यावर रिॲक्ट होत नाही, त्याच्यामध्येच तो गुंतून पडत नाही. जे जे अंगावर येईल ते शांतपणे सोसणं, ते झेलणं आणि आपल्या परीनं जेवढं शक्य होईल तेवढं त्याच्यासाठी प्रयत्न करणं, एवढ्याच गोष्टी माझ्या हातात आहेत हे तो जाणतो आणि त्यामुळे आलेलं प्रत्येक गोष्ट तो अंगावर झेलतो. पण त्याच्यामध्ये, त्याच दुःखामध्ये, त्या वेळच्या चिखलामध्ये तो गुरफटून बसत नाही. तो आपापली कामं
आपापली कर्तव्य निष्काम वृत्तीने करतो, होता होईल तेवढं लोकांसाठी तो चंदनासारखा झिजत असतो, परंतु कुठेही तो आसक्ती ठेवत नाही. आसक्ती न ठेवणं याचा अर्थ बेजबाबदारपणे काम करणं असा होत नाही. उलट निष्काम आसक्ती विरहित जर आपण कर्म केलं तर ते जास्तीत जास्त चांगलं कसं होईल हे तो त्या भावनेने करत असतो. आणि दुसरी गोष्ट असे की आध्यात्मिक दृष्ट्या आत्मज्ञान झालेल्या आत्मज्ञानी व्यक्तीला हे कळून चुकतं की आपण शरीर आणि मन नाही. आपण कोण आहोत? आपलं खरं स्वस्वरूप आत्मतत्व आहे. आणि त्यामुळे शरीर मनाच्या विकारांकडे, कामनांकडे तो आता दुर्लक्ष करतो. केवळ आत्मज्ञानानेच जर हे साध्य होत असेल तर मग माझ्यासारख्या सामान्य साधकानं काय करावं? नाही का? आत्मज्ञान प्राप्ती होणं ही खूप दुर्लभ गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. मग तोपर्यंत मी काय करायला हवं? तर त्यावर असं म्हणता येईल की व्यवहारामध्ये आपण मागत असताना, व्यवहारामध्ये गुंतून पडलेलो असताना सुद्धा जर आपण परीक्षण नीट केलं तर आपल्याला जाणवतं की आपण भले आपल्या संसारातल्या प्रत्येक गोष्टीला चिकटून राहतो. ठीक आहे, मान्य आहे, चिकटून राहतो. पण मला सांगा, आपण एखाद्या वस्तूला घट्ट धरून ठेवलं, आपण गोष्टींना घट्ट चिकटून ठेवलं, पण म्हणून त्या गोष्टी कायम आणि कायम सदैव आपल्यासाठी असतात का? नाही. आपल्या हातातलं वैभव, धन, संपत्ती हे हातातून वाळूसारखं कधी निसटून जाईल आपल्याला कळणारही नाही. व्यक्ती हजारो आपल्या जीवनात येतात, त्यांना आपण बांधून ठेवू शकत नाही. व्यक्तींचंच काय, आपली मुलं त्यांना मोठं केल्यानंतर जेव्हा ते त्यांच्या करिअरसाठी वेगळा रस्ता निवडतात, दूर राहावं लागतं. आणि हे साहजिकच आहे, त्यांना जर त्यांचं आयुष्य आता घडवायचं असेल तर त्यांना आपल्यापासून वेगळं राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. हे आपण जाणतो आणि आपण त्यांना ती परवानगी देतो. मग तेव्हा मुलं सुद्धा आपण जरी एकेकाळी किती त्यांना कवटाळून ठेवलं तरी कालानुरूप व्यक्ती आपल्या हातातून सुटत जातात. जीवलगांचा मृत्यू होतो, ते आपल्यापासून दूर केले जातात. प्रत्येक गोष्ट आपल्या हातातून निसटून जाण्यासाठी असते, तरीही व्यर्थ आपण 1000% त्याच्यामध्ये जीव गुंतवतो आणि सगळा मानसिक त्रास आपण त्याच्या बदल्यात स्वतःला घेतो. म्हणजे मुलांवर जीव गुंतवायचा नाही का? नाही, असा अर्थ होत नाही. जीव गुंतूनच अत्यंत मनापासून त्यांच्यावर प्रेम करून, नीट त्यांचं रक्षण करून, त्यांचं पालन पोषण करून त्यांना आपल्याला मोठं करायचंच आहे. त्याबद्दल काही वादच नाही. हे तर प्रत्येक कर्तव्याच्या बाबतीत आहे. कुठचंही कर्तव्य झिडकारायचं नाहीये, ते अतिशय प्रेमानं व्यवस्थितपणेच करायचंय. पण होतं काय की हे करता करता त्यातनं अलगदपणे बाहेर सुटून जाणं हे आपल्याला जमत नाही. आपण त्याला फक्त चिकटून बसतो, ते आसक्ती आहे. आणि ती आसक्ती आपण जर स्वतःला अगदी जाणीवपूर्वक ही सवय लावायचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे थोड्या थोड्या प्रमाणात वाढत वाढत जाऊन ही डिटॅचमेंट जी अत्यंत आवश्यक आहे ती हळूहळू ती वाढू लागते. भागवत कथा पुराण एपिसोड 16 याची सांगता
मी एका कथेनं करत आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, बर का, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जन्म 1275, मृत्यू 1296. महाराष्ट्रामधील अत्यंत थोर तत्वज्ञानी संत कवी. ते भागवत आणि वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक मानले जातात. त्यांनी सर्वसामान्य लोकांना अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा ज्ञान मार्ग त्यांना अत्यंत सुलभ भाषेमध्ये त्यांनी समजावून सांगितला. वडिलांचं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी, आईचं नाव रुक्मिणीबाई. औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव हे त्यांचं जन्मगाव. नेवासे इथे त्यांनी ज्ञानेश्वरी हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. भगवद्गीतेचा भावानुवाद त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. भागवत धर्म हा सगळ्या समाजातील प्रत्येक आणि प्रत्येक व्यक्तीसाठी तो समान धर्म आहे, हे त्यांनी पुन्हा पुन्हा लोकांना समजावून सांगितलं. त्यांच्या हरिपाठामध्ये त्यांनी 27 अभंगांमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीची श्रेष्ठता आपल्याला समजावून सांगितलेली आहे. त्यांनी नामस्मरणासाठी, बर का, त्यांनी आपल्याला नामस्मरणासाठी जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र त्यांनी जपायला सांगितलेला आहे. या मंत्राने अनंत जन्मांची पुण्य प्राप्ती होते, हे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. 1296 मध्ये त्यांनी आळंदी इथे समाधी घेतली. असे ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. एपिसोड 16 ची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की कृपया अमृताचे डोही या यूट्यूबवरील चॅनलला कृपया तुम्ही लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. ह्या एपिसोडची सांगता मी इथे जरी करत असले तरी पुढचे एपिसोड, भागवत कथा पुराणाचे पुढचे एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येणारच आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, भगवान रामचंद्र महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार.